नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुड्डेवार आपलं स्वागत करत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आजचा विषय आहे कंत्राटी टीचरबद्दल. कारण माननीय उच्च न्यायालयाने कंत्राटी टीचरला परवानगी दिली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने हे जाहीर केलं की कंत्राटी शिक्षक भरती ही होणार आहे. आता ही कंत्राटी टीचर भरती जिथे 10 किंवा त्याच्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ठिकाणी आणि 20 आणि 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ठिकाणी राहणार आहे. जिथे 10पेक्षा कमी पटसंख्या आहे तिथे एक कंत्राटी टीचर राहणार आहे. जिथे 20पेक्षा कमी पटसंख्या आहे तिथे एक कंत्राटी टीचर आणि एक नियमित टीचर अशा 2 नियुक्त्या होणार आहेत. तर अशा 18,106 जागा आहेत. त्याचप्रमाणे समायोजनाला स्थगिती आल्यामुळे त्या पण काही जागा वाढणार आहे. आता समायोजन म्हणजे काय? समायोजन म्हणजे एखाद्या ठिकाणी जर अतिरिक्त टीचर असतील, म्हणजे जेव्हा तिथे गरज होती तेव्हा जास्त टीचर होते, पण आता तिथलचे वर्ग कमी झाल्यामुळे, विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे तिथं अतिरिक्त टीचर आहेत ज्यांच्याकडे कोणताही प्रकारचा वर्ग नाही, त्यांना घ्यायला वर्ग नाही आहे. तर अशा टीचरचं समायोजन दुसऱ्या शाळेवर करण्याचा असा केंद्राचा म्हणण्यापेक्षा राज्य सरकारचा निर्णय होता. त्या समायोजनाला आता स्थगिती आल्यामुळे त्याच्या पण काही जागा आता निघणार आहेत. त्याच्या पण बऱ्याचशा जागा राहणार आहेत. त्याचप्रमाणे जे अनुदानित शाळा आहे, झेडपीच्या शाळा सोडून तिथे पण ही कंत्राटी भरती होणार आहे. त्याच्यामुळे जवळजवळ जर तुम्ही त्या शाळा पण पकडल्या, समायोजित टीचर ते पण पकडले, तर हे 25,000च्या आसपास ही सर्व कंत्राटी टीचर भरती राहणार आहे. आता याची फॉर्म कधी येणार काही नाही, सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. हे फॉर्म थोड्याच दिवसात यायला सुरुवात होईल. याची जाहिरात यायला सुरुवात होईल. ह्या कंत्राटी भरतीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची TET किंवा CTET पास करण्याची आवश्यकता नाही. पण तुमचं मानधन फारच कमी राहणार आहे. 15,000 हे मानधन राहणार आहे. पण बरेचसे उत्सुक D.Ed. B.Ed. धारक याची प्रतीक्षा करत आहे. कारण त्यांना आपलं करिअर शिक्षण क्षेत्रातच करायचं आहे. त्यामुळे त्यांचं सर्व लक्ष ह्या कंत्राटी भरतीच्या जाहिरातीवर लागलेलं आहे. तर जशीच कंत्राटी भरतीची जाहिरात येईल तसंच मी तुम्हाला सांगेन जसं आलं तसं. पण सध्या तरी जाहिरात आलेली नाही. दररोज मी येतोय, दररोज सांगतोय, कंत्राटी भरतीबद्दल अपडेट देतोय. पण रोजच सांगतोय की जाहिरात येईल पण येत नाही. पण जशी आली मी नक्कीच तशी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. त्याच्यामुळं आपल्या चॅनेलला व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून कुठेही जाहिरात येऊ ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. त्याच्यामुळं आपला हा व्हिडिओ बाकी आपल्या मित्रमंडळींना पण शेअर करा. ठीक आहे. सध्याच्याला एवढंच. जशी जाहिरात येईल तसं आपण भेटू. दररोज मी अपडेट्स देईल. आली का जाहिरात दररोज सांगेल. धन्यवाद.